तुम्हाला सांगू मित्रांनो, की आतापर्यंत मी लहानाचा मोठा झालो, पण जेव्हापासून मला समजते तेव्हापासून मी एकच विचार केला, मी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळा लोकांची मदत केली, पण जास्त करून कोणाची मदत घेतली नाही. घेतली अशी मदत फक्त आई वडिलांची किंवा भावाची, म्हणजे फक्त आपल्या फॅमिलीतल्या लोकांची मदत घेतली. पण बाकी मी लोकांची जे बाहेरची मित्रमंडळी होती किंवा परके लोक होते, जे ओळखीचे नव्हते, अनोळखी लोक होते, तर त्या लोकांना मी भरपूर मदत केली. पण त्या मदतीमध्ये मला आउटपुट जो असते तो भेटला नाही. की त्यांच्याकडून समजा मला मी जर त्यांना मदत केली तर मला असं वाटतं की बा त्यांनी पण मला मदत केली पाहिजे. पण असे मला मदत करणारे मित्र आतापर्यंत भेटले नाही. फक्त मी त्यांना मदत केली, पण मला आतापर्यंत कोणी मदत केली नाही. केली असेल एकदा कदाचित, पण तरी जे मी केलं ते कोणीच केलं नाही. कारण मी जर कोणाला समजा पैसे दिले असतील तर मला देताना एकच विचार करावा लागेल की हे याला आपण पैसे तर देऊ राहिलो, पण बुडले म्हणून द्या लागतील. कारण बऱ्याचशा मी मित्रांना पैशाची मदत केली, अगोदरही केली. मी अगोदर फॉर्म विकत होतो, तर फॉर्म विकताना मी बऱ्याचशा पोरांकडे पैसे नव्हते, तर मी त्यांना एकच म्हणतो की पैसे वगैरे राहू द्या, फॉर्म घेऊन जा, नोकरीचा फॉर्म टाका. मी स्वतः वाटल्यास फॉर्म नोकरी लागलो नाही, पण बऱ्याचशा मित्रांना नोकरी लागण्यासाठी मी म्हणजे त्यांना 10 रुपयाची होईना आपण मदत केली. 10 रुपये म्हटलं तुम्ही सांग की 10 रुपये म्हणजे नेमकं काय. 10 रुपये म्हटलं म्हणजे मी फॉर्म विकत होतो त्यावेळेस फक्त 10 रुपयाचा फॉर्म राहत होतो, तो मी मित्रांना देत होतो. बऱ्याचशा मित्रांना फ्री देत होतो, जाऊ दे पैसे नाही त्या राहू दे. त्यांच्याकडे पैसे असतात, पण तरी ते माझ्याकडून म्हणजे माझ्या साधा स्वभाव होऊन माझ्याकडून घेऊन घेत होते फॉर्म. त्याच्यानंतर आताच्या काळात जरी म्हटलं तर ज्या लोकांना माझ्या मदतीची गरज लागते ते लोक माझ्यापर्यंत येतात आणि त्यांची काम होईपर्यंतच माझ्यासोबत राहते आणि लगेच निघून जाते. त्यांचा मतलब संपला की मग ते मला माझ्यासोबत बोलणं बंद करून टाकतील, किंवा मी जर समजा कुठं रस्त्यात सापडलो त्यांना तर रस्ता बदलून टाकतील, किंवा माझे फोन नेग्लेक्ट करतील, किंवा मला फोनच करतील. मला आता वेळच नाही फोन करायला, पण तेच समजा फोन करत नाहीत. अरे ज्या व्यक्तीची आपण मदत घेतली, ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली, त्या व्यक्तीला एखादा स्वतःहून फोन, त्याच्याकडून हे अपेक्षा नाही करायची की यानं आपल्याला फोन केला पाहिजे. हो, त्यानं तुम्हाला मदत करून हा मोठा विषय केला आहे, त्याने तुम्हाला मदत केली, तुमच्या पडतीच्या टाइमला त्याने मदत केली, तर तेव्हा तुम्ही स्वतः त्याला फोन केला पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे की कसे आहात, काय आहात तुम्ही. तर बरेचसे असे ठीक आहे तुम्ही, पण आणि दुसरी गोष्ट, समोरच्या व्यक्तीने आपल्याला जर मदत केली असेल, जसं की मी मग त्यांना मदत केली, तर त्यांचं पण काम आहे की माझी मदत करणं. आता तुम्ही म्हणसाल की त्यांनी मदत कशी केली पाहिजे तुम्हाला, तर जर मी समजा पैशाच्या रूपात त्याची मदत करत असेल, तर त्यांनी नाही जास्त आज ना उद्या ते जे पैशाच्या रूपात जी मदत केली असते ते परत केल्याचा प्रयत्न केला पाहिजे, परत करण्याचा. तर काही लोक शरीरात परत करण्याचा प्रयत्न करत नाहीत. असे एकच नाही, बरेचसे आहेत. आता कसं काही लोक म्हणजे बऱ्याच लोकांची नाव सांगू शकते, पण असं बरेचसे लोक असतात ज्यांना मी मदत केली. आता तुम्ही हे म्हणता की बाई एवढा मोठा झाला तू लोकांची मदत करायला, तर माझ्या रक्तातच हे आहे की मी लोकांची मदत करतो.